एक 5 मिनिटाचा एक छोटासा प्रोग्राम घेणार आहे. हा प्रोग्राम कशासाठी असणार आहे, कारण काय इथं यायच्या आधी बरेच लोकांचे पेशंटचे किंवा नातेवाईकांचं मनात एक शंका असते की मी फिजिओथेरपीने बरं होणार का? डॉक्टरने जर मला ऑपरेशन सांगितलं आहे, पण मी फिजिओथेरपीने बरं होणार का? किंवा इथं काही गोळी नसते, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलं ऑपरेशन नाही, तर हे फक्त फिजिओथेरपी करून मी बरं होऊ शकतो का? असं प्रत्येक पेशंटच्या मनात एक शंका असते. तर त्यासाठी आम्ही आमचे चॅनल्स आहे, युट्यूबवर आहे, फेसबुक आहे किंवा इंस्टाग्राम वगैरे सगळीकडे आमचे चॅनल्स असतात. पण ते व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचतंय नाही पोहोचतंय, थोडे लोक त्याला बघतात ते ते जात नाही तोपर्यंत त्यांच्यापर्यंत. तर त्यासाठी आपण एक छोटासा कार्यक्रम इथं घेऊन पेशंटचे जे ट्रीटमेंट इथं घेतात, जे ओल्ड पेशंट आहे आमचे सध्या ट्रीटमेंट घेतात, त्यांच्या अनुभवात त्यांचा स्वतःचा एक बोल असेल, अनुभवाचे बोल म्हणतात ते स्वतः पेशंट तुम्हाला सांगू शकेल. त्यासाठी हे छोटासा कार्यक्रम घेतलेला आहे. जे आहे ते तुमच्या सगळ्यांच्या मोटिवेशनसाठी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्हाला कळायला पाहिजे की आपलं ट्रीटमेंट कसं आहे, त्याची इम्पॉर्टन्स कसं आहे आणि तुमच्यामध्ये एक सकारात्मकता, पॉझिटिव्हिटी डेव्हलप व्हायला पाहिजे उपचारच्या बद्दल. कारण अर्धा काम ट्रीटमेंटचं असतं, अर्धा तुमची पॉझिटिव्हिटी आणि विश्वासचं काम असतो. म्हणजे एक पेशंटला, सर्व पेशंटला आम्ही समान ट्रीटमेंट देत असतो, पण त्यातले एक दोन पेशंट जर खूप निगेटिव्ह ऍटिट्यूडने आले किंवा मनात त्यांची खूप नकारात्मकता असली की मी बरंच होत नाही किंवा चिडचिड केले, रागरागने ट्रीटमेंट घेतले, तर कदाचित आम्ही कितीही क्वालिटीचे ट्रीटमेंट देऊ दे, त्यांना रिझल्ट येत नाही. तर पॉझिटिव्हिटी, मोटिवेशन हे सगळं पण ट्रीटमेंट घेताना खूप महत्वाचं आहे. त्यातले खूप चांगले उदाहरण माझ्यासमोर मंजिरी कुलकर्णी मॅडम आहेत. त्यांनी खूप शांतपणे आणि खूप विश्वासाने आमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेले होते आधी, आणि आता पण त्यांनी आले. मला तर विसरला होता, पण त्यांच्या बोलणं ऐकून मला सुद्धा एवढी पॉझिटिव्हिटी येते. तर मी म्हणले असं मलाच एवढं मोटिवेशन येत आहे चांगलं काम करायचं, तर आपले पेशंटला पण त्याचा फायदा व्हायला पाहिजे. कारण आता शिबिरमध्ये नवीन नवीन पेशंट आलेले आहेत आणि त्यांच्या मनात भरपूर शंका आहेत. आम्ही इथे पण फिजिओथेरपी घेतलो, तिथे पण घेतलो, तिथे कुठली थेरपी घेतलो, कुठे कपिंग लावून घेतला, कुठे निडलिंग लावून घेतलं, कुठे सेटिंगच्या नावाने काही ट्रीटमेंट झालेले आहेत, तर इथे काही काय वेगळं आहे ह्या तुम्ही पेशंटच्या तोंडातनं ऐकलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार. तर मी मंजिरी मॅडमला, कुलकर्णी मॅडमला बोलवते की त्यांनी स्वतःचा अनुभव हिलिंग हँड्स मध्ये, आता त्यांनी दुसरी प्रॉब्लेमसाठी आलेले आहेत, त्याच प्रॉब्लेमसाठी नाही, तर त्यांनी त्यांचे अनुभव शेअर करावे की आमच्याकडचे ऍटमॉस्फिअर कसं आहे, ट्रीटमेंट काय काय आवडलं त्यांना आणि कसं त्यांचे अनुभव येत आहे. मला 2 वर्षापूर्वी पाठीचा खूप त्रास होता, मणके डॅमेज झाले, असं ऑर्थोपेडिक सर्जन 2-3 डॉक्टरांनी निदान केलं आणि त्याचा काही उपयोग होत नव्हता ट्रीटमेंटचा. आणि शेवटी अशी एक वेळ आली की मी अगदी झोपून राहिले. मग झोपल्या पेपर वाचताना एक दिवस मॅडमचा इंटरव्ह्यू वाचला मी की बिना औषधं कुठलंही ऑपरेशन शिवाय आम्ही उभं राहू शकतो. मग मी स्वतःच तशीच लंगडत इथं आले. त्यानंतर मॅडमने तपासलं आणि मला हा विश्वास दिला की मी तुम्हाला काही केलं तरी तुमच्या पायावर उभी करणार. मॅडमवरचा विश्वास, माझा स्वतःवरचा विश्वास आणि त्यांच्या सर्व स्टाफची ट्रीटमेंट, त्यांच्यावरचा विश्वास, ह्याने मी अगदी खुटखुटीत 2 वर्ष उभी राहिले. माझा जॉब अतिशय कष्टाचा, शेतीचा आणि त्रासदायक आहे. 100 किलोमीटर रनिंग असतं मला रोज. मला काहीही त्रास झाला नाही. फक्त मॅडम म्हणल्या त्या तुम्ही बेल्ट सोडू नका कारण वय जास्त आहे, 75 हे जमत नाही, पण मला जमलं. हा केवळ माझा इथल्या हिलिंग हँड्सवरचा विश्वास. आज माझा 7वा दिवस आहे. 7व्या दिवसा अगोदर मी लोकमत वाचत असताना या हिलिंग हँड डॉक्टर नेहा मॅडमचं जाहिरात वाचलो आणि मला खूप आनंद झाला आणि मी इथं आलो. का म्हणजे मी 3-4 वर्षापासून खूप कंबरदुखी आणि सांधेदुखीने व्यस्त होतो. 2 वर्षापूर्वी मी रिटायर झालो, मुख्याध्यापक होतो. अनेक ठिकाणी गेलो. ॲलोपॅथीमध्ये काय असते, फक्त उपचार करत नाहीत, फक्त गोळ्या औषध देतात. त्याच्यामुळं ते गोळ्या औषध घेईपर्यंत आपण चांगला असतो. ते झाल्यानंतर आपल्याला अनेक वेदना होतात, साईड इफेक्ट होतात. परंतु इथं फिजिओथेरपी आहे. फिजिओथेरपी सेंटरमध्ये काय असतो, ज्या ठिकाणी वेदना आहेत त्या ठिकाणी अनेक प्रकारचे उपचार केले जातात. मला अनुभव आला. पहिल्या दिवशी मी आलो इथं, अनेक प्रकारचे उपचार केले. मॅडम आम्हाला पाहिले, अनेक प्रकारचे त्यांनी उपचार आम्हाला ट्रीटमेंटसाठी सांगितले. आणि ज्या दिवशी मी आलो तिथं
संध्याकाळी मला पहिल्या दिवशीच मला स्पष्ट जाणवलं की इथं आपले उपचार होतात आणि आम्ही 100% पूर्ण चांगले होऊ शकतो. सकारात्मक विचार आपण ठेवा. आता मी इथेच संपवते आणि एक डाऊट असतंय की ही केल्यावर मला बरं वाटणार, ट्रीटमेंट संपल्यावर परत चालू होणार का? हे डाऊट भरपूर लोकांचे मनात असतं. तर जसं सर सांगितले आणि मॅडम सांगितले की जर तुम्ही जे मी व्यायाम सांगते ते चालू ठेवलात आणि फॉलोअप व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला 99% कुठलीही प्रॉब्लेम येणार नाही. हा, तुम्हाला दुसरी प्रॉब्लेम होऊ शकते, जसं मॅडमला झालं की हो. त्यांनी अचानक पडले, तर त्यांना कमरेचा त्रास कधीही झाला नाही 2 वर्षात. आता त्यांनी पडल्यावर त्यांना गुडघेचा प्रॉब्लेम आला. त्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही, पण तुम्हाला तोच प्रॉब्लेम शक्यतो येणार नाही जर तुम्ही व्यायाम चालू ठेवलाच सांगितलेले आणि जे तुम्हाला डूज अँड डोंट्स की हे करू नका, असं बसू नका, काही गोष्टी मी सांगत असते, प्रत्येक पेशंटसाठी वेगवेगळे असतात, ते जर फॉलो केलं तर शक्यतो तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि लाईफ लॉंग तुम्ही तुमचे मणके सांधे सांभाळून ठेवू शकता आणि व्यवस्थित तुमची दिनचर्यामध्ये परत जाऊ शकता. अजून एक फायदा आमच्या ट्रीटमेंटचं फिजिओथेरपीचं काय असतं की बाकी ह्याच्यामध्ये सोल्युशन सांगत नाही. डायरेक्ट म्हणतात तुम्हाला त्रास व्हायला लागला गाडी चालवायचं बंद करा, तुम्हाला त्रास व्हायला लागला पायरी चढायचं उतरायचं बंद करा. असं पॉसिबल आहे का? नाही. मी कधीही पेशंटला सांगत नाही की तुम्ही हे बंद करा. एक टाइम पिरियडसाठी कमी करा. थोडे दिवसासाठी खाली बसायचं नाहीये, समजा डिस्कचा प्रॉब्लेम आहे, त्यानंतर तुम्हाला सर्व ऍक्टिव्हिटीज करायचंय, परत तुमची लाईफस्टाईलमध्ये रिटर्न जायचंय. असं नाही की कायमस्वरूपी तुम्ही पायरी चढ उतर करायचं नाही. हे आपली दिनचर्यामध्ये पॉसिबल नाही. प्रत्येक काम लिमिटमध्ये केलं. त्याची ऑस्टिओपॅथी, स्पेशली कायरोप्रॅक्टिक, हे सर्व ट्राय केल्यानंतर समजा एखाद्या पेशंटला कधी कधी रिझल्ट येत नाही झाला तरच ऑपरेशनकडे ओढायला पाहिजे. मी नेहमी पेशंटला सांगत असते, ह्यामध्ये खूप तुमचा खर्च पण नाही आणि तुमचे ऑपरेशन कुठली इमर्जन्सीचे नसतात, कारण हे ऑर्गन रिलेटेड नाही की हा बाबा हार्ट ब्लॉक झाला इमर्जन्सी ऑपरेशन करायचं, असं कुठलाही प्रॉब्लेम नाही. मणकेचे प्रॉब्लेमसाठी, सांध्यांच्या प्रॉब्लेमसाठी आपण थोडे दिवस वेट करू शकतो. तर त्या पिरियडमध्ये जर आपले ट्रीटमेंटचा गुण आला तर तुम्ही एवढी मोठी सर्जरी वाचू शकता, स्वतःची बॉडी सेव्ह करू शकता, त्याचे जे दुष्परिणाम आहे ते तुम्हाला होणार नाही. तर मी कुठलेही डॉक्टरवर, कुठलेही ट्रीटमेंटवर अजिबात नावं ठेवत नाही. सगळ्यांच्या त्यांचा अनुभव आहे, सगळ्यांचा वेगवेगळा उपचार आहे, पण आपले उपचारची ही खासियत आहे की ज्या पेशंटला ऑपरेशन सुद्धा सांगितलं जात आहे त्यांचे सुद्धा आमच्याकडे म्हणजे 99% पेशंट बरं होत आहेत. हे रिझल्ट आहेत आपले.